आज आपण सर्वांनी माझा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. त्याबद्दल मी आपले आभारी आहे. वाढदिवस एकीकडनं वाढतो आणि एकीकडनं आयुष्य कमी होत जातं. पण सहयोगाचं उलट आहे. वाढदिवस आला तर असं समजायचं की आपल्या आत्मिक वृक्षाला एक आणखीन वाढ झालेली. आपला आत्मिक वृक्ष वाढत चाललाय. जरी आयुष्य कमी होत चाललं तरी सुद्धा आत्म्याचा प्रकाश प्रत्येक क्षणी वाढतो आणि प्रत्येक प्रकाशाची किरणं आपल्या सर्व दालनात शिरून आपलं सर्व प्रांगण आलोकित करून टाकतं. तेव्हा जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत हा आत्मा अधिक आणि अधिक आपल्या चित्तामध्ये प्रकाशू लागतो. आयुष्याचा विचार मनुष्याने केला नाही पाहिजे. योग मिळाल्यावर जे आता आम्हाला आयुष्य मिळालेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचा एक एक क्षण महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक क्षणी आम्ही आपली वाढ करून घेऊ शकतो. असं समजलं पाहिजे की जसे बीला अंकुर फुटतं आणि अंकुर फुटताना बीला असं वाटतं की आपलं आयुष्य संपून गेलं. पण खरोखर त्याचं रूपांतर आता मुळांमध्ये झालेलं आहे. योग्यांच्या आयुष्याचं महत्त्व हे आहे की जेव्हा योग्यांना मरण येतं तेव्हाच त्यांचे अंकुर, गौरवाचे अंकुर पृथ्वीच्या बाहेर निघतात आणि झाड कीर्तिरूपाने झळकू लागतं. म्हणजे देहत्याग झाल्यानंतर मनुष्य कीर्तिरूप उरतो. तेव्हा योगानंतर जे आयुष्य आहे ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आपण आता संतांची किती लक्षणं सांगावीत. ज्ञानेश्वरांना आपल्या हयातीत लोकांनी किती त्रास दिला हा काहीतरीच इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगतो असं सुद्धा लोक त्यांना म्हणाले. कबीरांना किती लोकांनी त्रास दिला, नानकांना किती त्रास झाला, तुकारामांना लोकांनी कधीच मान्य केलं नाही. नामदेवांना सुद्धा लोकांनी सांगितलं की हे काही विशेष नाहीत. सगळ्यांनी त्रास उचलला. इथून तिथून सगळ्यांना त्रास झाला. शेवटी शिर्डीच्या साईनाथांना सुद्धा फार लोकांनी त्रास दिला. पण ते दिगंबत झाल्यावर खरोखरच ते स्वर्गवासी झाले. म्हणजे असं की त्यांच्याबद्दल जे काही लोक मूर्खासारखे बोलत होते, ज्या ज्या लोकांनी त्यांना त्रास दिला आणि छळलं होतं ते कुठल्या कुठे विरून गेले आणि ते कीर्तिरूपाने ह्या संसारात आजपर्यंत हजारो वर्षानंतर सुद्धा आजपर्यंत ते सगळ्यांच्या
हृदयात आहेत. हे योगाचं लक्षण आहे. तेव्हा जरी आयुष्य कमी होत गेलं तरी ते सूक्ष्म रूपात बहरत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. मी आपल्याला एकदा सांगितलं होतं की मी काश्मीरला गेले होते, तर जवळजवळ 5-10 मैलाच्या अंतरावरच मला व्हायब्रेशन्स आले आणि त्या रस्त्याने आम्ही जेव्हा पुढे गेलो आणि लोकांना विचारले इथे काय देऊळ आहे का, तर त्यांनी सांगितलं इथे देऊळ बिऊळ काही नाही, इथे सगळे मुसलमान राहतात. त्या मुसलमानांना विचारलं इथे काही मस्जिद आहे का, तर त्यांनी सांगितलं की हजरत बल आहे तिथे. म्हटलं काय ते? एक केस मोहम्मद साहेबांचा तिथे होता, तो आम्ही इतक्या दूर 10 मैलावर त्याचे व्हायब्रेशन्स धरले. एक केस. कदाचित तो त्यांच्या डोक्यात असेल तेव्हा इतके व्हायब्रेशन्स नसतील निघत, जितके तो एक सुटून त्या पृथ्वी तत्वात मिसळला. आणि आपल्याला माहिती आहे की योग्यांना आपण समाधिस्थ करतो, म्हणजे त्यांच्यावर कबरी बांधल्या जातात. सामान्य माणसावर कबरी नाही बांधल्या जातात. कारण अशा योगांच्या शरीराचे जे सुगंध आहेत ते पृथ्वी तत्वाला मिळतात. आणि ज्या पृथ्वीत असे मोठे मोठे योगी पुरले गेले त्या सर्व पृथ्वीमध्ये, त्या सर्व पृथ्वीच्या वातावरणामध्ये एक आत्मिक बलाची, आत्मिक आनंदाची एक शेती होते. त्या जमिनीला एक सुगंध असतो. त्या वातावरणामध्ये मनुष्य आत्मिक होतो. आज जी आपण महाराष्ट्रात एवढी पुण्याई मिळवलेली आहे, सहयोग जो इतका पसरला आहे, त्यासाठी सर्व संत साधूंचे आपण उपकार मानले पाहिजे, ज्यांनी इथे देहत्याग केला. आणि अजूनसुद्धा कीर्तिरूपाने ते सगळे वावरत आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने हे कार्य झालेलं आहे. तसंच सहयोगांनी आपल्या आयुष्याकडे पाहिलं पाहिजे की आता आमचं आयुष्य जरी कमी होत असलेलं दिसलं तरी आमचं आत्मिक आयुष्य हे वाढत आहे. आणि आत्मिक आयुष्याचा प्रकाश हा हे आयुष्य संपल्यावर अत्यंत प्रखर असतो आणि त्याचा परिणाम फार मोठा होतो. आपण आज माझा वाढदिवस करत आहेत आणि अजून पुष्कळ कार्य राहिलेलं आहे. तेव्हा तुमच्या इच्छेप्रमाणे आणखी पुष्कळ वाढदिवस येवोत. आणि तुम्ही असे अनेकदा आनंदित व्हा आणि ह्या प्रकाशाला एक मशालीसारखं तुम्ही आपल्या हृदयात बाळगून सर्व जगाला प्रकाशित करा.